नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत आणि ती म्हणजे अशी एक फार महत्त्वाची आणि सर्वत्र उपलब्ध असणारी वनस्पती जी डोंगराळ भागात, माळ रानावर किंवा जिरायती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते आणि शेतकरी तण म्हणून ही वनस्पती उपटून फेकून देतो। अतिशय मोठ्या प्रमाणावर औषधी गुणधर्म असणारी आणि आजच्या काळात गंभीर आजारांवरती आणि जे लोक व्याधींनी त्रस्त आहे अशा रुग्णांसाठी एक नवसंजीवनी मिळेल असं म्हणायला हरकत नाही। आणि या वनस्पतीची पानं असतील, फुलं असतील, त्याची मुळं या सर्व भागांचा औषधासाठी उपयोग होतो। तर मंडळी, ही वनस्पती वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते। अशी ही चमत्कारी वनस्पती कशी आहे आणि ती कोणत्या नावाने ओळखली जाते, तिचे कोणते औषधी गुणधर्म आहेत, कोणत्या आजारांवरती ही वनस्पती उपयोगात येते आणि सर्वात महत्त्वाचे या आयुर्वेदिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या वनस्पतीचा वापर कसा करायचा याबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत। तो व्यवस्थित ऐका आणि ती इतरांनाही सांगा। तर मंडळी, ही एक काटेरी वनस्पती असून शेतकऱ्यांना चांगलीच परिचयाची आहे। तिचे वैज्ञानिक जर नाव बघितलं तर आर्जेमोन मेक्सिकाना असं नाव आहे। आर्जेमोन मेक्सिकाना आहे। पूर्वीचे जे वैद्य लोक असायचे ते त्याला सत्यानाशी या नावाने सुद्धा किंवा त्याला नाशपत्ती म्हणून सुद्धा ओळखायचे। महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बिलायत, इलायती, बिलायती, परडी, बिलिगा, काटळ धोत्रा, पिवळा धोत्रा, रान धोत्रा अशा प्रकारे विविध नावांनी ती ओळखली जाते। तांत्रिक लोकसुद्धा तंत्रमंत्र करण्यासाठी या वनस्पतीचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात। काटेरी पाने असलेल्या या वनस्पतीतील पिवळ्या रंगाची अतिशय जी फुलं असतात, सुंदर फुलं येतात आणि त्याच्या पानांमधून, झाडांमधून बघितलं असेल तर पिवळा रस निघतो। उन्हाळ्यामध्ये शेती पडून असल्यावर ही वनस्पती शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर उगवते, कारण तिला अतिशय कमी पाणी लागते। कधीकधी शेतकरी या वनस्पतीमुळे अतिशय परेशान होतो आणि ती उपटून शेताच्या बाहेर फेकून देतो आणि बी जास्त पडू नये म्हणून वाळल्यावर जाळून टाकतो। मोहरीच्या बियासारखे या वनस्पतीचं बी असतं। अशी वनस्पती कोणत्या गोष्टींसाठी उपयोगी पडते आणि ती कशी वापरावी हे आपण आज बघणार आहोत। त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा की काही वनस्पती अतिशय मौल्यवान आहेत, उपयुक्त आणि औषधी आहेत हे खरे असले तरी काही लोक याबद्दल अपप्रचार करून चुकीचे व्हिडिओ बनवतात आणि या वनस्पतीचा वापर करून हे करा, धनप्राप्ती होईल, लक्ष्मी प्राप्ती होईल किंवा कुठं जर दिसली तर ती घरी आणा, घराजवळ लावा। तर मंडळी, या गोष्टीपासून सावध राहिलं पाहिजे, कारण घरी आणून लावल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते वास्तुशास्त्रानुसार। पूर्वीचे लोक जर आपल्या जखमा झाल्या किंवा जनावरं बघितलं असेल, त्यांना जर जखम झाली असेल पाठीवर वगैरे कुठं, तर मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन झाल्यानंतर ही जी वनस्पती आहे तिचा रस त्या जखम झालेल्या जागेवर लावायचे। त्यामुळे जखमेमधील जीवजंतू ताबडतोब नष्ट होऊन ती जखम बरी व्हायची। एवढंच नाही तर त्या जनावराला, जे जनावर आहे त्याला जखम झाले त्याच्या गळ्यामध्ये ही वनस्पती अडकून द्यायचे। आता गळ्यामध्ये वनस्पती अडकवल्यानंतर सुद्धा जखम नीट व्हायची किंवा ते इन्फेक्शन कमी व्हायचं। तुम्ही विचार करा ही वनस्पती किती पॉवरफुल असेल। माणसांना जेव्हा लहानपणी फिसके व्हायचे त्यावर सुद्धा उपाय करायचे। एवढेच नाही तर जेव्हा डोळ्यांची साथ यायची म्हणजे डोळे येण्याची, तेव्हासुद्धा या वनस्पतीचा रस टाकल्याने डोळे येणे बरे व्हायचे। त्यामुळे शरीरावर जखम झाली असेल किंवा इन्फेक्शन होऊन व्याधीग्रस्त झालेले असल्यास ही वनस्पती अतिशय रामबाण उपाय आहे। त्यामुळे या अर्थाने जर बघितलं तर ही चमत्कार करणारी वनस्पती मानल्यास वावगे ठरणार नाही। कॅन्सरसारख्या आणि जुनाट आजारावर सुद्धा या वनस्पतीचा उपयोग काही वैद्य आणि यातले तज्ज्ञ लोक करतात। या वनस्पतीच्या मुळ्यासुद्धा अतिशय औषधी असतात। समजा विंचू चावला असेल तर ह्या मुळ्यांचा रस चावून खाल्ल्यास जर घेतला तर विष नाहीसे होतं किंवा विषाचा जो प्रभाव आहे असर आहे तो कमी होतो। त्याप्रमाणे घोणससारखे विषारी साप असतील किंवा विष उतरवण्यासाठी सुद्धा वनस्पती वापरली जाते। मुळ्यांचा रस चावून खाल्ला तर काविळीसारखे आजारसुद्धा बरे होतात। तर मंडळी, निसर्गाने काही व्याधी दिल्या तशी औषधंसुद्धा निर्माण करून दिलेले आहे आणि आपल्या शेतामध्ये, जिरायतामध्ये वगैरे सहज आढळणारी आणि शेतातून तण म्हणून फेकून दिली जाणारी ही वनस्पती किती महत्त्वाची आहे हे लक्षात आले असेल। या वनस्पतीमध्ये कॅन्सर विरुद्ध असे विरोधी म्हणजे कॅन्सरच्या विरोधी लढणारे असे तत्त्व आढळून आलेले आहेत। आणि हे जे उपचार आहे मी तुम्हाला सांगितलं, हे जे उपाय आहे, हे जे काही आयुर्वेदातले तज्ज्ञ असतील किंवा जे महत्त्वाचे वैद्य असतील ते माहिती घेऊनच त्याचे उपाय करावेत। आणि हा व्हिडिओ
आपल्याला जे काही तुम्हाला मंडळी भेटले असतील किंवा ज्यांना आजार आहे, व्याधी आहे, त्यांच्या माहितीसाठी नक्की शेअर करा. आणि वनस्पतीचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञ लोकांचा जरूर सल्ला घ्या. आणि वनस्पतीबद्दल अजून संशोधन होण्याची गरज आहे. अतिशय उपयुक्त आणि मानवी जीवनासाठी वरदान ठरू शकणाऱ्या या वनस्पतीबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांनाही पाठवा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.